करता पुरुष गेल्याच्या नंतर त्या घराच्या वेदना जाणून घ्यायच्या असल्या तर सरकारने एकदा फक्त त्या घरात जाऊन बसा, त्या घराचे हाल काय आहेत. कारण ज्या घरातला बाप गेलाय, ज्या घरातला करता पोरग या आरक्षणासाठी आत्महत्या केली, त्या आईला आणि त्या बापाला विचारा एकदा फक्त एकुलता एक लेकरू गेल्याच्या नंतर उंबऱ्यावर उभा राहून काय दिसतंय. ज्या ज्या वेळेस ती उंबऱ्याला शिवती त्या त्या वेळेस समोरच्या बाज टाकलेल्या बाजावर आपला बाप किंवा आपला लेकरू ज्यावेळेस दिसत नाही ना, ती आई कोपऱ्यात जाऊन ढसा ढसा ओक्साबोक्सी रडते. याची जाणीव तुम्हाला नाही कळणार या सरकारला. आमचं लेकरू गेल्यावर आम्हाला कळतंय की आमचं एकुलता एक लेकरू तरुण बांड पोरानं आज आत्महत्या या आरक्षणासाठी केली. ज्याच्या पोरानं आत्महत्या केली आणि ज्याच्या बापानं आत्महत्या केली त्याला कळतंय. ज्या बापानं ऊस तोडला, ज्या बापानं व्याजानं पैसे काढून पोरं शिकवलं आणि ते पोरं त्याचा 1% हुकल्यामुळं बापानं तिकडच फाशी घेतली किंवा त्या पोरानं तिकडच फाशी घेतली. तुम्हाला इतक्या निर्दयी सरकारला मराठ्यांच्या वेदना नाही कळायच्या. आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्याला आमच्या वेदना नाही कळायच्या. आमचं दुःख काय, आम्हाला हा न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्हाला त्या कंपाळाचं जे कुंकू पुसलंय ती जबाबदारी आमच्यावरती, त्यांचं स्वप्न साकार करण्याची. आमच्या करोडो मराठा समाजानं रात्रंदिवस काबाड कष्ट करून जे स्वप्न बघितले ते स्वप्न पूर्ण करायचे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आमचा हा संघर्ष सुरू होईल. हे जातीवाद वाढवण्यासाठी संघर्ष नाही, परंतु तुमचे विचार तुमच्या जवळ, आमचे विचार आमच्यापाशी आहेत. जाहीरपणानं आज सांगतोय की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माझा जीव जरी गेला तरी एक इंचाही मी मागे सरकत नाही म्हणजे नाही. शेवटच्या मरणाच्या घटका मोजायची सुद्धा माझी या समाजासाठी तयारी. माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी नाही मागे हटत. एक जीव मेला तरी चालत. लोक म्हणतात लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा राहिला पाहिजे. मी ही व्याख्याच उलटी करून टाकली. लाखो जगले पाहिजेत, करोडो जगले पाहिजेत. हा तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला जाहीर सांगतो, एक मेला तरी चालल पण करोडो मरता कामा नाहीत. मी मरायला तयार आहे, यांचे संकट झेलायला तयार आहे, यांचे हल्ले सुद्धा झेलायला तयार आहे, पण एक इंचही मराठ्यांच्या पोरांना आरक्षण दिल्याशिवाय मी मग हटत नाही. वेळे प्रसंगी मला बलिदान द्यायचं वेळ आलं तरी मी द्यायला तयार आहे, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंच मागा मी हा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.